हो बा. पुरणपोळी चालू आहे करायला. तर सकाळपासून परत घेतलाच नाही शूट. पुढे उभा केली सगळी कामाची धावपळ. तर आता पोळ्या बनवायला लागलोय. पोळ्या झाल्या 4-5, माणसं खायला आहेत 2-3. तर भरपूर करायचं. आता पूर्णाचं काय करायचं. चपात्या पण बनवायच्या. तर आमटी बनवली, भात बनवला, गुळवणी बनवली. फक्त आता तळण राहिले. आणि आमच्याकडं कावड पण येते बघा महादेवाची. ज्यांच्या घरी कावड येत ना ते वाजत वाजत मिरवणूक वगैरे काढते. तर आले पाठीमागं तुम्हाला पण दाखवते. कारण तिथं थांबले देवदर्शनाला कुठं तिथं. तर इथं पाठीमागं पण येते. तर तुमचा झाला का नाही स्वयंपाक सांगा. आणि पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाकडनं तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर वाजलेत आता 10:30. आता अजून कपडे राहिलेत बघा. गंजीचे कपडे वाळते तर स्टार्चचे म्हणून म्हणले आणि स्वयंपाक बनव. तर आता इथे बघा कावड. तर श्रावण जाऊ गं बाळा. बघा चालू आहे आता भजी तळायचं. झालंय सगळा स्वयंपाक. आणि 12:15 वाजले. ते आमचं हे किती वाजले 12:15. आमचं आऊ पण आले जेवण करण्यासाठी. फ्रेश व्हायला लागले. तर बघा भजी मी बनवले. तर थोडंसं पालक भाजी टाकली परत. आणि ही कांदे भजी आहेत. तर असे बेसन नव्हतं बरं का. रात्री बाजारात सांगायचं लक्षात नाही. ह्याने आणले पण मी थोडंसं तांदळाचं आणि भजी ही छोटे वाटी होतं. मग त्यात थोडंसं मी तांदूळ आणि गव्हाचं पीठ ॲड केलं. तर छान खुसखुशीत भजी झाली. श्रावण पण टेस्ट केली त्याची. तर पापड पण तळून ठेवलेत बघा कॅरबॅगमध्ये. देवाला नैवेद्य काढायचा आणि गुढीलाही नैवेद्य दाखवून मग आता जेवण करणार आहे. श्रावू तू नैवेद्य भर तोपर्यंत अगरबत्ती वगैरे लावून. तर यात तुम्ही पण जेवायला तुमचा झाला का नाही स्वयंपाक सांगा पूर्णाचा. आणि आमच्यात तर आता 7 दिवस बघा पारायण आहे. तर रोज असा कालवा गोंधळ हे असणारच आहे. भजन कीर्तन सगळं असं. रोज संध्याकाळचा प्रसाद पण असतो आमच्यात. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीनच. तर या मग जेवायला तुम्ही पण. आणि संध्याकाळी पण आमच्या मैत्रिणीचा कार्यक्रम आहे वास्तुशांतीचा. तर तिकडे जाणार आहे आम्ही कमलापूरला. तिकडचा पण शूट थोडंफार मी घेईन नाही तर नाही. तर या मग जेवायला तुम्ही पण सगळे. तर आता आम्ही पण जेवण करून घेतो. बघा वातावरण एकदम असं झालंय. वाजले 4:30 आणि आम्ही चाललो पूजेला. 4:30 बघ. आणि बघा पूर्ण असं वातावरण झालंय. असं बघा कसलं झालंय. तर चला आता आम्ही जातो पूजेसाठी तिथं. तसं राहू जाऊ. तर मग घेते. येणे बघा कसं झोपले. चला स्टोल घेऊन. आता पावसाचं वातावरण झालंय कसं करायचं हो. वारं कसलं सुटलेलं आहे. चित्र वारं सुटलं. तर बघा वाजलीत 8:15 आणि व्हिडिओ एंड करायचं राहून गेला. तर गेलो वास्तुशांतीला. तिकडं भरपूर अशी गर्दी होती. तर मी काही शूट वगैरे नाही घेतला. थोडासा घेतला पण म्हणजे असे खूप अशी गर्दी कालवा गोंधळ होता. मग मी काही शूट नाही घेतला. आणि वेळ पण म्हणजे तिथेही झाला नाही. वातावरण इतकं पावसाचं होतं. जातानाच आम्ही वादळात आणि पावसात गेलो. आणि मेन म्हणजे बघा माझी मेहंदी किती रंगले सांगा कमेंट करून. रंगले का काय झाले. आणि म्हणजे श्रावूची बघा मेहंदी दोघीपैकी कुणाची रंगले जास्त सांगा. खरं श्रावूची छान रंगले. माझी ही अशी डार्क रंगले. आता उद्या लगेच जाईल अशी मेहंदी रंगले. एका रात्री तेवढी रंगले. सकाळीपासून अशीच मेहंदी अशी जास्त डार्क असली ना परत खराब होती. तर बघा मग तिथे थोडंफार जेवलो. अर्धी पण चपाती खाल्ली नाही. भात थोडासा आणि भाजी भात असंच थोडा खाल्ला. 1-2 मिनिट 4-5 मिनिटात जेवण झालं. आणि काय जे आम्ही गिफ्ट घेतलं होतं ती तेवढं गिफ्ट दिलं. म्हणजे आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला कसं सेट घेतला. आपला लेमन सेट घेतला. म्हणजे उन्हाळ्यात आता यूज होईल काचेचा. तर ते पण दाखवायचं तर राहून गेलं. तर म्हणलं आता व्हिडिओचं पण एंड करायचं राहून गेलं. येताना वादळ वारं पण होतं. तसंच मग जरा तिथं थोडं अजून काम होतं. पण शूट घ्यायला पण मला वेळ झाला. म्हणजे असं हेच राहूनच गेलं. पर्समध्ये मोबाईल आणि गाडी मारायची असं झालं आपण. आणि ती शूट कधी घ्यायचं असं झालं. हाताला कसं झालं.
आणि आज तर आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि तिथं कीर्तन चालू आहे बघा. जायचं होतं पण आज खूप कंटाळा आला. मी आज काही जाणार नाही. उद्यापासून आम्ही जाणार आहे. श्रावूची पण इच्छा जायची, पण आता उद्या तिला पण सुट्टी आहे, कारण उद्या संध्याकाळी गेलं तरी चालेल. आणि आता आमचा स्वयंपाक पण आहे पोळ्याचा. मी तर तिथं थोडं खाऊन आली, म्हणजे आता काही इच्छा नाही जेवायची. ह्यांनी जेवतील, श्रावू जेवण. आणि चालू आहे तिकडे कीर्तन, पण आता जाणार नाही. आता म्हणलं चला तुम्हाला थोडंसं आवाज पण जाईल, आणि चला म्हणलं व्हिडिओचा एंड करा. तर आलो तिथून. मग आमचे ह्याने आले बघा, वैतागले आधीच वेळ झालता म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंट करून. वेळ झाला म्हणून आधीच तर वैतागत होतं, लय वेळ झाला, पण वातावरण होतं आणि जायचं यायचं असं जरा वेळ लागतोच. तर पोळी नाही खात, पण चपाती मी सकाळीच बनवले, ते येवण्याची आमटी, चपाती, भात, असं पापड भाजी पण आहे. तर असं आहे. तर चला मग आता भट्टी वगैरे पण भिजवायची बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. उद्या आणि आमचं लसीकरण आहे. तर चला मग आता बाय सर्वांना. श्राव बाय करायला लागले, व्हिडिओचं एंड करायला लागले. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. छोटा मोठा लाईक करा, शेअर करा. तर चला बाय सर्वांना. गुड नाईट. सौ बाय बाय, गुड नाईट.